पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। रेशन दुकानदार, केरोसिन परवानाधारक दुकानदार यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या व अडचणीबाबत शासनाचे लक्ष वेधावे व शासनाकडून तात्काळ कार्यवाही व्हावी याबाबत निवेदन करण्यात आले। निवेदनामध्ये मागण्या करण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे: प्रलंबित कमिशन वाढीचा प्रस्ताव त्वरित मंजूर होऊन दुकानदारांचे धान्य वाटपाचे कमिशन त्वरित वाढवून मिळावे। आम्हा दुकानदारांना मिळणारे धान्य वाटपाचे कमिशन हे दरमहा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळावे। आम्हा दुकानदारांना रेशनच्या धान्य वाटपाबरोबरच डाळी, खाद्यतेल, साखर, इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीस शासनाकडून मिळाव्यात। गोडाऊनमधून तसेच FCI गोडाऊनमधून थेट वाहतुकीद्वारे दुकानात येणारे धान्य कमी वजनाचे येते। 50 किलोच्या पोत्यामध्ये 500 ते 900 ग्रॅम धान्य कमी येते। आम्हा दुकानदारांच्या सदरचे धान्य आमच्या दुकानात देताना वजन करून मिळावे। प्रत्येक पोते 50 किलो धान्य प्लस ज्यूटचे बारदान 500 ग्रॅम व 50 किलो 500 ग्रॅम। अगर प्लास्टिकचे बारदान असेल 50 किलो 200 ग्रॅम याप्रमाणे शासन नियमाप्रमाणे धान्य पोत्याचे वजन मिळावे। वाहतुकीचे प्रत्येक वाहनामध्ये वजन काटा असावा। गोडाऊनमधून व थेट वाहतुकीद्वारे दुकानदारांना येणारी धान्याची पोती ही फाटकी येतात, त्यामुळे वाहतुकीच्या वाहनामध्ये फाटक्या पोत्यातून मोठ्या प्रमाणात धान्य सांडते। तसेच वाहनातून दुकानात वाहतूक करताना रस्त्यावर व दुकानात मोठ्या प्रमाणात धान्य सांडते, तरी अशी फाटकी पोती जागेवर शिवून मिळावीत। ग्राहकाला धान्य देतेवेळेस सांडलवंड होते, त्यामुळे दुकानदाराला धान्याचे प्रत्येकी 50 किलोच्या पोत्यामध्ये 500 ग्रॅम तूट घालवण्यास परवानगी मिळावी। पूर्वी 100 किलो धान्याच्या पोत्यास 1 किलो तूट घालण्यास शासनाची परवानगी होती। सध्या तशी तूट घालू दिली जात नाही, तर पूर्वीप्रमाणेच तूट घालण्यास मंजुरी मिळावी। सध्या शासनाने प्रत्येक कार्डधारकाची eKYC नोंदी करण्याचे काम दुकानदारांना सांगण्यात आले आहे। प्रत्येक दुकानदारास या eKYC साठी एका कार्डास ₹10 फक्त याप्रमाणे मेहनताना मोबदला मिळावा। दुकानदाराच्या वरील मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हा दुकानदारांना योग्य न्याय मिळावा, तसेच आपल्या मार्फत शासनाकडे सदर निवेदन योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवावे ही नम्र विनंती। यावेळी पुरवठा अधिकारी माळगे सो, अध्यक्ष महादेव कदम, राजू कारंडे, इम्ताज पठाण, संजय उमाजे, जुबेर जमादार, महादेव पाटील, अविनाश घोरपडे व इतर तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार उपस्थित होते। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी जुबेर जमादार। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।